मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत हरिसाल वन परिक्षेत्रात वन विभागाने मोठी कारवाई करत बिबट्याच्या कातडीचा तुकडा बेकायदेशीररित्या बाळगणाऱ्या 3 आरोपींना अटक केली आहे। वन्यजीव गुन्हे नियंत्रण कक्ष अमरावती आणि हरिसाल वन परिक्षेत्राच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई केली। गुप्त माहितीच्या आधारे हरिसाल येथील वन उपस तपासणी नाक्यावर सापळा रचण्यात आला होता। सायंकाळी 2 दुचाकीवरून आलेल्या संशयितांची तपासणी केली असता त्यांच्याकडे बिबट्याच्या कातडीचा तुकडा आढळून आला। यानंतर आरोपी मांगीलाल किशोरी इवने राहणार चिरा डिल्ला बैतूल मध्य प्रदेश, दीपक उईके राहणार ढालगाव मध्य प्रदेश आणि कमल ठाकूर राहणार धामागुलाई खंडवा मध्य प्रदेश या तिघांना ताब्यात घेण्यात आले। आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त कातडी तपासासाठी पाठविण्यात आली आहे। शनिवारी आरोपींना धारणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 15 जून पर्यंत वन कोठडी सुनावली आहे। वन विभागाकडून बिबट्याची शिकार नेमकी कुठे झाली, कातडी कुणाकडून मिळाली आणि या प्रकरणामागे आणखी आरोपी किंवा मोठे तस्करीचे जाळे आहे का याचा तपास सुरू आहे। वन संरक्षक आदर्श रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी शुभांगी राऊत यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली। 3ही आरोपींची सखोल चौकशी सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल अशी माहिती शुभांगी राऊत यांनी दिली। वन्यजीवांच्या अवयवांची शिकार, वाहतूक व व्यापार हा गंभीर दंडनीय गुन्हा असून नागरिकांनी संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ वन विभागाला द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद, विदर्भ न्यूज धारणी। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।